नमस्कार मंडळी, मी हनुमंत विठ्ठल बोराटे गडकोटाचे ब्राह्मण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे। आज या छोटी कहाणी व्हिडिओमध्ये छत्रपती शिवरायांचे जे अष्टप्रधान मंडळ होते त्यातील बाळाजी आवजी चित्रे म्हणजे चिटणीस यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। कारण मला काही इतिहासप्रेमींचे असे फोन आले की छत्रपती शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्या अष्टप्रधान मंडळामधील प्रत्येक मंत्र्यांची तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढी इत्थंभित माहिती बनवून ते इतिहासप्रेमीसाठी खुलं करावं। असे फोन आल्यानंतर मी विचार केला की इतिहासप्रेमीचा ह्या गोष्टीला जर प्रतिसाद आहे तर आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला काहीच हरकत नाही। म्हणून ह्यातील पहिले कॅबिनेट मंत्री बाळाजी आवजी चित्रे म्हणजे चिटणीस पत्रव्यवहार चिठ्ठ्यांचा किंवा पत्रव्यवहार जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये अष्टप्रधान मंडळ म्हणून होते त्यांचे स्वराज्याप्रती काय योगदान होते आणि त्यांचा जीवन प्रवास किती खडतर होता आणि ते स्वराज्यात कसे आले, त्यांच्या आईवडिलांचे काय आणि कसे हाल केले हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। बाळाजी आवजी यांचे वडील हरी आवजी आणि आई रुक्मिणी हे मुरुडला राहणारे होते आणि अल्पावधीतच त्यांनी काय केलं, सिद्धी जंजिरा किल्ल्यावरती सिद्धीकडे ते चिटणीस म्हणूनच काम करू लागले। काम करत असताना सिद्धी एवढा काही त्यांना रिस्पेक्ट देत नव्हता, तरी पण पोटापाण्याचा धंदा म्हणून त्यांनी ती नोकरी पत्करली। आफ्रिकन सिद्धीकडे नोकरी त्यांनी पत्करली। पुढे असा प्रसंग निर्माण झाला, त्यांना वाटलं की आपण थोडे देशावरती जावं, वर्षातून एक वेळेला आपण आपल्या कुलदैवतांचं देवांचं दर्शन घ्यावं, जेजुरीला जावं, मावळ खोऱ्यात 1-2-4 नातेवाईक आहेत त्यांच्या गाठीभेटी घ्याव्यात। म्हणून त्यांनी काय केलं, सिद्धीला सांगितलं की आता जरा मी देशावर जाऊन येतो, देवधर्म आटपून येतो, मला थोडी रजा द्या। कशी तरी त्याने सुट्टी सिद्धीनं ती मंजूर केली। मग हे आपले 3 मुलं, मोठा बाळाजी आणि बाकी 2 भावंड, या 3 मुलांच्यासह प्रथम लोणावळा या ठिकाणी आले। पुढे असंच मावळमध्ये काही नातेवाईकांना ते भेटले आणि जेजुरीचं दर्शन घेण्यासाठी जेजुरीला ते आले। खंडेरायाचं त्यांनी दर्शन घेतलं, परंतु त्याच वेळेला छत्रपती शिवरायांची स्वराज्याची पहिली लढाई म्हणून चालू असताना त्यांच्या कानावर बातम्या होत होत्या की मराठी फौजानं आदिलशाहीचा पराभव केलेला आहे आणि ती धुमश्चक्री चालू होती। त्यामुळं त्यांनी दर्शन घेतल्यानंतर हरी आवजींना काही परत जाता आलं नाही। 1 महिना गेला, पण एका दृष्टीनं त्यांना समाधान वाटायचं की कोणतरी हा शिवाजी म्हणून हिंदू राजा आहे आणि तो लढाया जिंकतोय, रयतेचं हा भलं करतोय, हे मात्र त्यांना मनोमन हरी आवजींना ते पटलं आणि ते गेले। 1 महिन्यानंतर
पुन्हा मुरुडला जाऊन आपल्या नोकरीवरती सिद्धीकडे रुजू झाले. परंतु त्या ठिकाणी प्रश्न असा निर्माण झाला, सिद्धी भयंकर आजारी पडला. आता सिद्धी आजारी पडल्यानंतर त्याचे जे जवळचे कोण साथीदार होते त्यांनी सांगितलं की हा जो तुमचा नोकर आहे हरी आऊजी, ह्यानं तुमच्यावरती काहीतरी चेटूक केलेलं आहे, त्यामुळं तुम्ही आजारी पडलेला आहात. आता एवढ्या गोष्टीचं त्यांनी भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला की अहो तुमचा गैरसमज होतोय काहीतरी, मी असं काहीही केलं नाही, मला असं काहीही चेटू वगैरे करता येत नाही, तुमची इमानी इतबारे मी नोकरी करतोय. तरी पण सिद्धीच्या जवळच्या लोकांनी ते कान भरले सिद्धीचे. आणि हरी आऊजी आणि त्याचं कुटुंब राहत असलेला वाडा मुरुडला या ठिकाणी सिद्धीनं आपलं सैन्य पाठवलं. आणि जसाही ज्याही स्थितीत हरी आऊजी होते त्याच स्थितीत त्यांना सैनिकांनी कैद करून जंजिऱ्यावरती आणलं सिद्धीच्या समोर. रुक्मिणीनं विनवण्या करते, हरी आऊजीची पत्नी आपल्या 3 मुलाला घेऊन विनवणी करते की तुम्हाला चुकीचं काहीतरी सांगितलेलं आहे, माझे पती हे असे नाही आहे, ते चेटोक वगैरे त्यांना काही येत नाही आहे. तरी पण काहीही सिद्धीच्या सैनिकांनी ऐकलं नाही आणि त्यांना घेऊन गेले कुठं, जंजिऱ्याच्या किल्ल्यावरती त्यांना उभं करण्यात आलं सिद्धीसमोर. सिद्धी म्हणले, आम्ही तुम्हाला नोकरीवर ठेवलं, आजपर्यंत तुमच्या पोटा पाण्याची व्यवस्था केली आणि तुम्ही आमच्यावर चेटूक केलं. आऊजी हरी सांगतायत त्यांना, अहो मी काहीच केलं नाही आहे, तुमची इमानी इतबारे मी नोकरी केलेली आहे. पण ऐकेल तो सिद्धी कसला हो. सिद्धी लोकांनी जे अन्याय करत आहेत त्याला काही सीमाच नव्हती. मग त्याने आदेश दिला, ह्या हरी आऊजींना पोत्यात घालून पोत्याचं तोंड बंद करण्यात आलं. त्याच वेळेला रुक्मिणी आणि तिची जी 3 मुलं होती, पहिला बाळाजी आणि 2 मुलं, ह्यांनाही जंजिऱ्यात आणण्यात आलं. ही टाहो फोडून आरडून रुक्मिणी सांगते की तुम्ही नका हो अशी सजा देऊ त्यांना, त्यांनी काही केलेलं नाही. पण ऐकलं नाही. ह्या हरी आऊजींना पोत्यात बंद घालून जंजिऱ्यावरून समुद्रात फेकून देण्यात आलं. एक तारा निखळला. असा या चिटणीसांचा मृत्यू सिद्धीनं घडवून आणला. आणि त्यांची पत्नी जी रुक्मिणी आणि 3 मुलं होती त्यांना सांगितलं की हिंदुस्थानच्या किनाऱ्यापासून लांब असं नेऊन तुम्ही गुलामाला विका आणि जो पैसा येईल ती ताबडतोब सरकारी खजिन्यामध्ये तुम्ही जमा करा. त्यांनी त्यांचा जवळचा जो दलाल होता, गुलामांची विक्री करणारा, त्यानं ताबडतोब एक होडी काढली. त्याच्यामध्ये यांना बसवलं आणि होडी निघाली. काय वाटलं असेल हो रुक्मिणीला, आखाती देशात नेऊन आता हे विकणार आम्हाला, माझ्या 3 मुलाचं काय होणार, माझं काय होणार. पुढे गेल्यानंतर पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी एकदम समुद्रामध्ये वावटळ आलं, वादळ आलं, लाटांचे तडाखे बसू लागले. शिडांचे जहाज होते, शिड त्यांची जी फाटली, त्याच्यामुळं पुढे जाता येईना. माघारी जंजिऱ्यावर परत जावं तर सिद्धीनं मृत्यू हा ठरलेला आहे असं गुलामाच्या व्यापाराला वाटलं आणि त्यानं तिथंच किनाऱ्याचा आश्रय घेण्याचं ठरवलं. किनाऱ्याचा आश्रय घेण्याचं ठरवल्यानंतर 2 दिवस गेले. 2 दिवसांनी तो किनारा आला आणि सकाळचं बघताय तर काय, ही मराठी माणसं दिसतायत, ती मराठी माणसाचा वावर दिसतोय. तिनं विचारलं, अहो हे कुठलं गाव आहे. त्या गुलामांच्या व्यापाऱ्याने सांगितलं, हे राजापूर गाव आहे. राजापूर गाव आहे.
मग तिने सांगितलं, तुम्ही आमच्यासाठी आखाती देशात कशाला हे गुलाम म्हणून आम्हाला विक्रीला घेऊन जाता? आम्हाला इथेच विका. आम्ही आमचं नाव बदलून राहू. सिद्धीला आम्ही समजून देणार नाही. तुम्हाला मुलगी आहे असं रुक्मिणी त्या गुलामांच्या दलालाला बोलल्यानंतर, काय माहिती त्याच्या मनामध्ये एक मुलगी म्हणून म्हटल्यानंतर पाझर निर्माण झाला आणि त्यानं कबूल केलं, तुम्ही कुठलीही वाच्यता करू नका. तुम्ही तुमचं नाव बदलून ह्या ठिकाणी राहा. तुम्ही कसे आलाय हे सांगू नका. तर तुमचं बी आणि माझ्याही प्राणाचं रक्षण होईल. मग त्यानं राजापूरच्या बाजारामध्ये दुसरा एक दलाल आहे त्याला सांगितलं की हे 3 आहे, त्यांची तुम्ही बोली लावा. बाजारामध्ये बोली लावा म्हटल्यानंतर त्यांनी दुसरा जो घेणारा दलाल होता त्याच्या हवाली ही 3 मुलं आणि रुक्मिणीला केलं. तेव्हा जो दुसरा दलाल होता त्याला रुक्मिणी म्हणाली, तुम्ही आम्हाला एकाच घरी विकलं तर फार बरं होईल. वेगवेगळ्या ठिकाणी माझी ही 3 मुलं कुठं राहतील, मी कुठं राहीन. आम्हाला एकाच घरात कुठेतरी विका, 3 नाही, 3 मुलं आणि मला. ते म्हणला, माझ्या मनात नसतं, ते घेणाऱ्यावरती अवलंबून असतं. पण उभे करताना त्या दलालानं ह्या 4घांनाही एकाच ठिकाणी उभं केलं आणि बोली चालू झाली. 40 रुपये 1 वार, 40 रुपये 2 वार. पाठीमागून आवाज आला, 50 रुपये, 50 रुपये 1 वार, 50 रुपये 2 वार. पाठीमागून पुन्हा आवाज आला, 53 रुपये, 53 रुपये 1 वार, 53 रुपये 2 वार. असा बोली चालू आहे. आणि नंतर एक जण पाठीमागून आवाज आला, 60 रुपये, 60 रुपये 1 वार, 60 रुपये 2 वार. असं बोलल्यानंतर थोडी स्तब्धता आली आणि पाठीमागून वेगळाच आवाज आला, 100 रुपये, 100 रुपये 1 वार, 100 रुपये 2 वार, 100 रुपये 3 वार. त्या एका माणसानं राजापूरच्या ह्या 4घानं विकत घेतलं. मग हा पुढे पाठीमागं 3 मुलं आणि ही रुक्मिणी चालत 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 राजापूरमध्ये. कशाला आला असेल ती व्यक्ती? इतरही तुमचं कामकाज असेल बाजारामध्ये. नुसताच गुलामांचाच व्यापारांचा बाजार नव्हता, तर इतरत्रही सर्व आंतरराष्ट्रीय बंदर होतं त्यावेळेला. ते इतर काय वस्तू घ्यायला आला असेल, पण तो त्या ठिकाणी आलेला होता आणि त्याला हे दृश्य दिसलं आणि त्यानं ती बोली लावून 100 रुपयाला 3 मुलं आणि 1 महिला घेतली. मग असे चालत चालत राजापूर शहरामध्ये गेल्यानंतर तो स्वतःच्या घर आलं, त्या ठिकाणी थांबला आणि पाठीमागं वळून पाहिलं तर ते 1 महिला आणि 3 मुलं पाठीमागं आपल्या येत आहेत. जसाही त्याने दरवाजा उघडून वरांड्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेला मागे येणाऱ्या बाईनं पाऊल ठेवलं आतमध्ये. ते 3 मुलं आणि त्या इस्माच्या तोंडातून आवाज आला, ताई. अरे हा एकदम ताई म्हटल्यानंतर ती स्तब्ध झाली. कोण होतं हे? रुक्मिणीचा सक्का भाऊ विसाजी शंकर तुंगारे म्हणून होता. नजरानगर झाली, आपल्या बहिणीस भेटले आणि त्यांनी त्यांचा सांभाळ केला. बाळाजी आवजी मोठे झाल्यानंतर बाळाजी आवजीनं विचार केला. मामानं सांगितलं. आई म्हणाली रुक्मिणी, अरे मामा आहे, मामाचाही संसार आहे. आता तू मोठा झालायस, तू काहीतरी नोकरी कर. मग आदिलशाहीचा जो ठाणेदार राजापूरला होता त्याच्याकडे हे चिटणीस म्हणून नोकरीस राहिले. तिथून छत्रपती शिवरायांना पत्रव्यवहार व्हायचा राजापूरच्या ठाणेदाराकडून. मग एके दिवशी त्यांना वाटलं
ह्या बाळाजी आवजीचं एवढं हस्ताक्षर सुंदर आणि जबरदस्त होतं, कुणालाही ती अक्षर पाहिल्यानंतर मोह होईल की ही व्यक्ती आपल्याकडे पाहिजे. आणि त्यांना माहिती होतं आज ना उद्या राजापूरच्या बंदरावरती छत्रपती शिवराय आक्रमण करणार आहेत. त्याच वेळेला गुप्तपणे बाळाजी आवजीनं छत्रपती शिवरायांना एक पत्र पाठवलं. योगायोगानं छत्रपती शिवरायांनी राजापूरच्या ठाणेदाराला आदिलशाहीच्या आक्रमण करून संपूर्ण राजापूर बंदर जिंकून घेतलं. त्यावेळेला हे बाळाजी आवजी त्यांच्याकडे आले स्वतः आणि म्हणले मी स्वराज्यात मी काम करणार आहे. ह्यांचा सुंदर अक्षर बघून लगेच त्यांना बोलावण्यात आलं. त्यांना बोलावण्यात आल्यानंतर छत्रपती शिवरायाने सगळी वासपूस केली. त्याच वेळेला घटना काय घडली? त्याच वेळेला रुक्मिणी पाठोपाठ आली. म्हणली काय करू नका हो माझ्या मुलाला. तिला पहिला प्रसंग सिद्धीनं केलेलं जे कृत्य होतं ते तिच्या लक्षात होतं. ती म्हणली माझ्या मुलांना तू काही घेऊन जाऊ नका हो, त्यांचा काही दोष नाही हो. छत्रपती शिवराय म्हणाले अहो आम्ही आमच्याकडे घेऊन चाललेलो आहोत, आमच्या बरोबर आहेत, हे स्वराज्यामध्ये येणार सामील होणार, हे तुम्ही काही त्यांची चिंता करू नका. लगेच मोरोपंतांना छत्रपती शिवरायाने एक हुकूम केला. एक ताट भरा लुगडे चोळी त्याच्यामध्ये ठेवा आणि 100 मोहरा ठेवा आणि ही माझी बहीण म्हणून तिला देऊन टाका. पंतांनी त्यावेळेला छत्रपती शिवरायांचा हुकूम ताबडतोब मान्य केला. ताट छत्रपती शिवरायांच्याकडे आणण्यात आलं. महाराजांनी त्याला हात लावला आणि ते सगळं रुक्मिणीला सुपूर्द करण्यात आलं. इतका हा स्त्रियांविषयी आदर करणारा हा जगामधील राजा आहे हे विसरता कामा नये. तुम्ही आम्ही तर नाहीच विसरायचं. असं हे बाळाजी आवजी चिटणीस स्वराज्यासाठी हा यांचा पत्रव्यवहार यांचा असणारं मोत्यासारखं अक्षर, त्यांनी स्वराज्यासाठी खूप मेहनत घेतली, खूप कष्ट घेतले. महाराजांच्या विश्वासातील एक, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू वेगळ्या पद्धतीने झाला. आजही औंढा या ठिकाणी रत्नागिरीमध्ये त्यांची समाधी आहे. कधी गेला तर नतमस्तक व्हा तुम्ही. अशी ही त्यांची जीवनाची कर्मकहाणी आहे की कुठेतरी आखाती देशामध्ये कोणाच्या तरी हातात पडून गुलाम म्हणून जणी त्यांचं झालेलं असतं वर्तन. राजापूरमध्ये तीच परिस्थिती होती आणि आखाती देशामध्ये तीच परिस्थिती होती. पण केवळ नशिबाची साथ असल्यामुळे त्यांच्या आईनं जे कष्ट घेतलं आणि त्यांना मिळालेली नशिबाची साथ म्हणून छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक कॅबिनेट मंत्री म्हणून सरी गौरव करण्यात येतो. बाळाजी आवजी चित्रे म्हणजे चिटणीस पत्रव्यवहार सांभाळणारे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामधील त्यांना बाळाजी आवजी चित्रे चिटणीस यांना आमचा मानाचा मुद्रा. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय शिवराय.